हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, तरच जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 26 फेब्रुवारी हा दिवस कुवेतचा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कुवेत हा मध्य पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया व पश्चिम व उत्तरेला इराण तर पूर्वेला पर्शियन आखात आहे. कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक देश आहे. कुवेत शहर ही कुवेत या देशाची राजधानी आहे. तिथे अरबी किंवा इंग्लिश या अधिकृत भाषा बोलल्या जातात. आजच्याच दिवशी 1998 मध्ये परळी वैजनाथ येथील औष्णिक केंद्राने एका दिवसात 14,709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीज निर्मितीचा भारतातील व त्या काळचा नवा विक्रम नोंदवला होता. 1886 मध्ये नर्मदा शंकर दवे उर्फ नर्मद यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते गुजराती लेखक व समाज सुधारक होते. त्यांनी गुजराती भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1833 रोजी झाला. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैव तंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्राध्यापक G.P. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्ट्रोनी सीगल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 1995 मध्ये बारिंग्स बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली. आजच्याच दिवशी 1937 मध्ये मनमोहन देसाई यांचा जन्म झाला. ते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांचा मृत्यू 1 मार्च 1994 रोजी झाला. 1984 मध्ये इनसॅट 1E हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित करण्यात आला. आजच्याच दिवशी 1976 मध्ये V.स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल पुरस्कारा इतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल सांगायचं तर ज्ञानपीठ पुरस्कारात पुरस्कारपत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि 11 लाख रुपयांचा धनादेश दिला जातो. 1928 मध्ये बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदू धर्मात घेण्याची सुरुवात झाली होती. 1922 मध्ये मनमोहन कृष्ण यांचा जन्म झाला. ते चरित्र अभिनेता होते. त्यांचा मृत्यू 3 नोव्हेंबर 1990 रोजी झाला. 1866 मध्ये हर्बर्ट डाऊ यांचा जन्म झाला. ते अमेरिकन उद्योगपती होते. त्यांचा मृत्यू 15 ऑक्टोबर 1930 रोजी झाला. 1874 मध्ये सूरसिंह तख्तसिंह गोहिल उर्फ कलापी यांचा जन्म झाला. ते प्रसिद्ध गुजराती सौराष्ट्र कवी होते. त्यांचा कलापिनो केकारव हा काव्यसंग्रह खूप गाजला. त्यांचा मृत्यू 1900 साली झाला. 1829 मध्ये लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म झाला. ते अमेरिकन उद्योजक होते. त्यांचा मृत्यू 26 सप्टेंबर 1902 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2004 साली शंकरराव चव्हाण यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे 4थे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी झाला. 1802 मध्ये व्हिक्टर ह्युगो यांचा जन्म झाला. ते जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार, कवी आणि लेखक होते. त्यांचा मृत्यू 22 मे 1885 रोजी झाला. 2003 साली राम वाईरकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते व्यंगचित्रकार होते. महाराष्ट्रातल्या बालवाचकांना सुपरिचित असलेला फास्टर फेणे वाईरकर यांच्या कुंचल्यातून उतरला होता. 1630 मध्ये गुरु हरराय यांचा जन्म झाला. गुरु हरराय हे शीख धर्मातील 10 गुरूंपैकी 7वे गुरु होते. गुरु हरगोबिंद यांच्यानंतर हरराय गुरु झाले. हे 3 मार्च 1664 पासून मृत्यूपर्यंत म्हणजे अंदाजे 17 वर्ष गुरुपदावर होते. हे 14व्या वर्षी गुरु झाले होते. त्यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 1661 मध्ये झाला. 1937 मध्ये L.K. अनंतकृष्ण अय्यर यांचा मृत्यू झाला. ते दक्षिण भारतातील जाती जमातींची सखोल पाहणी करून माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 6 जुलै 1862 रोजी झाला. 2010 साली चंडिकादास अमृताराव तथा नानाजी देशमुख यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा
सदस्य होते. त्याचबरोबर त्यांना डिलीट 1997मध्ये या पदवीनं गौरविण्यात आलं. त्यांना पद्मविभूषण पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोंगरी येथील सोंदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उद्यमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्या प्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी कडोळी, परभणी, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली बा.म. तथा रावसाहेब गोगटे यांचा मृत्यू झाला. ते बेळगाव येथील उद्योगपती होते. 1966मध्ये महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रदीर्घ प्रायोपवेशानंतर निधन झाले. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1999मध्ये आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले. 1877मध्ये मेजर थॉमस कॅन्डी यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते कोशकार व शिक्षणतज्ज्ञ होते. मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरुवात केली. इंडियन पिनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले होते. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1804 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि हो, आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698 869880. तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला आम्हाला विसरू नका.